हाय. तर आपलं आधीचा जो एक क्लास झाला होता त्याच्यात आपण भरपूर बघितलं होतं. 2 तासाचा लेक्चर जो झाला होता आणि आपण वी हॅव सीन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. व्हॉट इज पर्सनॅलिटी, डेफिनेशन, नेचर ऑफ पर्सनॅलिटी, देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पर्सनॅलिटी. दोन्ही सिमिलरच होते. त्यानंतर मास्लाव हायरार्की ऑफ नीड्स आपण बघितलं. कशी मास्लाव सेल्फ ॲक्च्युअलायझेशन थिअरी, ते सुद्धा आपण सेमच गोष्ट आहे एकच मास्लावची, ते बघितलं. देन वी हॅव ऑल्सो सीन टाइप्स ऑफ पर्सनॅलिटी, एक्स्ट्रोवर्जन, इंट्रोवर्जन, देन कॉन्संट्रियसनेस अँड अग्रिएबलनेस, डिफरंट ट्रेट्स. त्यानंतर डिटर्मिनंट्स ऑफ पर्सनॅलिटी, की कशी डिटर्माइन होते एका व्यक्तीची पर्सनॅलिटी आणि कसं आपण शेप करू शकतो पर्सनॅलिटी लोकांची किंवा स्वतःचीच, लोकांची नाही स्वतःचीच. त्यानंतर टायपोलॉजी इंडिकेटर बघितलं होतं, वेगवेगळे 16 पर्सनॅलिटी टाईप्स मधलं तुमचा कोणता पर्सनॅलिटी टाईप आहे हे पण आपण चेक केलं होतं त्या दिवशी. देन लोकस ऑफ कंट्रोल, टाईप ए अँड टाईप बी पर्सनॅलिटी आपण त्या दिवशी बघितलं. आणि आता हे झालं आपलं थोडंसं रिव्हिजन आणि आपण सुरू करणार आता पुढे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या पुढे आता नेक्स्ट. तर हो, नेक्स्ट पोर्शन आहे पर्सनॅलिटी. व्हॉट इज पर्सनॅलिटी? रेफर्स टू युनिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ थॉट्स, फिलिंग्स अँड बिहेवियर. एका पर्सनचे जे थॉट्स, फिलिंग्स आणि बिहेवियर असतात त्याला आपण पर्सनॅलिटी म्हणतो. सिंपल. Now we will see what is organization. Organization is a group of people working together in a formally organized way to achieve common objective. म्हणजे काय? ऑर्गनायझेशन काय आहे? एक ग्रुप ऑफ पीपल आहे फॉर्मली ऑर्गनाइज्ड वे मध्ये, ज्यांचं एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह असते. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? द एंड टुवर्ड्स विच आवर ॲक्शन्स आर डायरेक्टेड. म्हणजे जी गोष्ट आपल्याला हवी आहे, दॅट इज अवर ऑब्जेक्टिव्ह, ज्याच्यासाठी आपले एफर्ट्स आपण करतो, दॅट इज व्हॉट इज ऑब्जेक्टिव्ह. तर मोस्ट कॉमन ऑब्जेक्टिव्ह असते ऑर्गनायझेशन मध्ये प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, म्हणजे जास्तीत जास्त पैसे कमवणे. हे झालं एक ऑर्गनायझेशनचं ऑब्जेक्टिव्ह. देन विल सी व्हॉट इज बिहेवियर. इट इज हाऊ अ पर्सन बिहेव्स, and a behavior can be measured and observed. That is what is behave, how a person behaves. Then what is organizational behavior? Organizational behavior is study and application of knowledge about how people act within an organization. एका ऑर्गनायझेशन मध्ये आपण स्टडी करतो की लोक कसे वागतात, आणि हे जे नॉलेज आपण स्टडी करतो याचं अप्लिकेशन कसं आपण करतो ते आपल्याला बघतो आपण. प्लस organization behavior is a social science that seeks to understand, build theories. म्हणजे काय? सोशल सायन्सची एक ब्रांच आहे ऑर्गनायझेशन बिहेवियर. सोशल सायन्स म्हणजे काय? सोशियोलॉजी झालं किंवा सायकोलॉजी, म्हणजे सोशल इंटरॅक्शन्स ज्याच्यात आपण समजतो, दॅट इज सोशल सायन्स. ऑर्गनायझेशन बिहेवियर इज ब्रांच ऑफ सोशल सायन्स. सोशल सायन्सची ती एक ब्रांच ज्याच्यात आपण थिअरीज बनवतो. जसं मास्लाव हायरार्की ऑफ नीड्स होती ना थिअरी, तसेच एक थिअरी समजणार आणि बेसिस ऑन दॅट वी विल प्रेडिक्ट, अंडरस्टँड अँड कंट्रोल बिहेवियर ऑफ पीपल विदिन द वर्किंग ऑर्गनायझेशन. दॅट इज व्हॉट ऑर्गनायझेशनल बिहेवियर. नाउ we'll understand what is the difference between personality and organizational behavior. This can be one of the question for you in your upcoming theory and exams. एक कॉमन क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन. असे 3 क्वेश्चन्स येणार याच्यात या कोर्समध्ये. सो पर्सनॅलिटी, यू नो व्हॉट इज पर्सनॅलिटी? इमोशन, बिहेवियर अँड थॉट पॅटर्न्स इज पर्सनॅलिटी. बिहेवियर इज ऑर्गनायझेशन बिहेवियर इज द स्टडी ऑफ हाऊ इंडिव्हिज्युअल्स ऑर ग्रुप्स बिहेव विदिन अन ऑर्गनायझेशन. म्हणजे एका ऑर्गनायझेशन मध्ये इंडिव्हिज्युअल्स, लोक किंवा अ ग्रुप ऑफ लोक, हाऊ दे बिहेव, दॅट इज ऑर्गनायझेशनल बिहेवियर. नाव पर्सनॅलिटी इज लेवल ऑफ स्टडी. कुठपर्यंत स्टडी करते? फक्त इंडिव्हिज्युअल लेवल, म्हणजे एका पर्सनची पर्सनॅलिटी समजते फक्त एका पर्सनची. अँड ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये इंडिव्हिज्युअल, ग्रुप अँड ऑर्गनायझेशनल लेवल्स, म्हणजे एका पर्सनची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी पण समजतो आपण, एका ग्रुपमध्ये ते कसे बिहेव करते ते पण समजतो, अँड ऑर्गनायझेशनल लेवल पण. आता एक्झाम्पल सोबत समजू आपण की कसं आहे. बघा, आपण जर क्लासमध्ये बसून आहोत आणि मी लेक्चर देत आहोत, तर दॅट क्लास विज वन ऑर्गनायझेशन इन विच आय एम द टीचर, यू हॅव बॉईज ग्रुप अँड गर्ल्स ग्रुप. हे झालं एक ऑर्गनायझेशन. त्यानंतर फक्त बॉईज ग्रुपचं पण एक ऑर्गनायझेशन आहे, बिकॉज देअर आर डिफरंट पर्सन्स इन्व्हॉल्विंग.
त्याच्यानंतर गर्ल्स ग्रुपचं पण एक ऑर्गनायझेशन आहे स्पेशल, इन विच गर्ल्स इंटरॅक्ट विथ इच अदर. आणि ऍज गर्ल्स, बॉईज आणि मी जर इन्क्लुडिंग असलं तर दॅट इज ऑर्गनायझेशनल लेवल ऍट क्लास. त्यानंतर फक्त बॉईज जर असेल तर दॅट इज ऑर्गनायझेशनल लेवल ऍट बॉईज. आणि असं पण होऊ शकतं की बॉईज आणि गर्ल्स हे दोघांना मिळून एक ऑर्गनायझेशन होऊ शकतं, विच इज कॉल्ड एज स्टुडंट ऑर्गनायझेशन जे आपण म्हणू शकतो. सो दॅट इज व्हॉट ऑर्गनायझेशन बिहेवियर स्टडीज. देन द फोकस ऑफ पर्सनॅलिटी. So, the focus of personality is अंडरस्टँडिंग इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे स्वतःच्या कॅरेक्टरिस्टिक्स समजणे किंवा दुसऱ्याच्या पण फक्त सिंगल पर्सनच्या पर्सनॅलिटी समजणं, विच इन्फ्लुअन्स इंडिव्हिज्युअल बिहेवियर. ते कॅरेक्टरिस्टिक्स कसं इन्फ्लुअन्स करते बिहेवियर, दॅट इज वॉट वी अंडरस्टँड अंडर पर्सनॅलिटी. नाव ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये वी अंडरस्टँड अँड इम्प्रूव्ह बिहेवियर इन वर्क एन्व्हायरमेंट्स. म्हणजे जे काही वर्क एन्व्हायरमेंट्स आहे, सपोज आपलं कॉलेज, इन दिस कॉलेज वी अंडरस्टँड हाऊ द वर्क एन्व्हायरमेंट इज अँड हाऊ इम्प्रूव्हिंग बिहेवियर कॅन हेल्प इन इम्प्रूव्हिंग द वर्क एन्व्हायरमेंट ऑफ our college. Then traits such as introversion, extroversion and openness are examples of personality. Now here if see with traits, then motivation, leadership, communication, culture, teamwork आणि structure, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजू शकतो ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये. म्हणजे आपल्या टीमच्या ऑर्गनायझेशनचं मोटिवेशन किती आहे, देन लिडरशिप आहे की नाही आपल्याजवळ चांगली, ओपन लिडरशिप आहे की क्लोज लिडरशिप आहे, कम्युनिकेशन आपण कसं करतो ओपन किंवा क्लोज, देन हाऊ इज द कल्चर, वेदर इट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, what kind of teamwork that we do, are we doing a teamwork or just we are working individually, and what is the structure means you are students, then there is teaching staff, below teaching staff there is working staff जे लॅब अटेंडन्स आहे जे मदत करतात आम्हाला, देन टीचिंग स्टाफच्या वरतं प्रिन्सिपलच्या वरतं चेअरमॅन. दिस इज व्हॉट स्ट्रक्चर इज. तर आपण हे स्ट्रक्चर समजू शकतो थ्रू ऑर्गनायझेशन बिहेवियर. नाव पर्सनॅलिटी बिलॉंग्स टू सायकोलॉजिकल फील्ड ऑफ स्टडी. सायकोलॉजी मीन्स स्टडी ऑफ माइंड अँड ह्युमन बिहेवियर. म्हणजे एका ह्युमनचं बिहेवियर आणि त्याच्या मेंदूला समजणे इज सायकोलॉजी. देन ऑर्गनायझेशन बिहेवियर इज इंटरडिसिप्लिनरी म्हणजे दॅट वेगवेगळ्या डिसिप्लिन्स, जसं सायकोलॉजी फक्त एक डिसिप्लिन झालं तसंच इंटरडिसिप्लिनरी आहे, जसं सायकोलॉजी, सोशिओलॉजी आणि मॅनेजमेंट. सायकोलॉजी आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू व्हॉट इज सायकोलॉजी. सोशिओलॉजी मीन्स स्टडी ऑफ सोशल स्ट्रक्चर्स इन सोसायटी. जसं आपल्या भारतामध्ये आपण पाहू शकतो सोशल स्ट्रक्चर कसं चेंज होते, जसं जसं देश बदलत जाते किंवा जिल्हा पण बदलते तर सोशल स्टेटस किंवा सोशल इंटरॅक्शन्स चेंज होत जातात. तर त्याची स्टडी करणे म्हणजे सोशिओलॉजी. ज्याच्यात मग आपण म्हणू शकतो रिलिजन आलं, त्यानंतर कास्ट आलं, त्यानंतर सोशो इकॉनॉमिक लेवल, हाऊ मच वन अर्न्स. सो देअर आर पुअर पीपल अँड देअर आर middle class people and there are rich people. So studying this is called sociology. Then what is management? Management म्हणजे ते MBA जे करतो, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन जे म्हणतो, और तेच म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे काय की हाऊ द चेअरमॅन ऑफ अवर कॉलेज मॅनेजेस हिज ऑर्गनायझेशन, हिज कॉलेज, दॅट इज व्हॉट इज मॅनेजमेंट. आणि ऑर्गनायझेशन बिहेवियर आपल्याला हेल्प करतं टू अंडरस्टँड हाऊ वी कॅन मॅनेज द इन्व्हायरमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन बेस्ड ऑन हाऊ the people in the organization behaves. Then what is application for personality? Understanding the personality of a person helps in recruitment. म्हणजे आता सपोज मी त्या दिवशी चेअरमॅन सरला भेटायला आलो होतो टू आस्क हिम फॉर अ जॉब ऑफ असिस्टंट प्रोफेसर. सो ही चेक्ड माय पर्सनॅलिटी फर्स्ट की मग कसा काम करतो आणि काय. बेस्ड ऑन दॅट ही गेव मी द जॉब. माझी पर्सनॅलिटी समजून मग त्यांनी मला जॉब दिली. देन पर्सनल डेव्हलपमेंट. इफ आय अंडरस्टँड माय पर्सनॅलिटी इट विल बी हेल्पफुल फॉर मी टू अंडरस्टँड हाऊ आय कॅन इम्प्रूव्ह, हाऊ आय कॅन सी माय विकनेसेस अँड हाऊ आय कॅन वर्क ऑन देम. सपोज इफ आय एम वीक इन मॅथ्स, इफ आय पुट एक्स्ट्रा अवर्स इन स्टडिंग फॉर मॅथ्स, आय विल डेव्हलप. जस्ट लाईक दॅट पर्सनॅलिटी ऑल्सो. इफ आय एम ऑकवर्ड ॲट सोशल इंटरॅक्शन्स, म्हणजे सोशल इंटरॅक्शन्स करायसाठी मी घाबरतो, तर हे समजून घेऊन त्यानंतर मी याच्यावर काम करू शकतो.
आणि त्यानंतर हाऊ आय कॅन डेव्हलप पर्सनॅलिटी. देन ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये इम्प्रूव्हिंग ऑर्गनायझेशनल परफॉर्मन्स, हाऊ वी कॅन इम्प्रूव्ह ऑर्गनायझेशनची परफॉर्मन्स, हाऊ कॅन इम्प्रूव्ह. त्यानंतर हाऊ एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन, हे खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जाते ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये, बिकॉज हाऊ ऑर्गनायझेशन has satisfying the employees with their salaries or kind of what they want or what the challenges they want. Based on that, here we can understand based on organization behavior that is employee satisfied or not and what to do about that. Then the example of personality is a person is naturally confident is an example. And in organization behavior, transformational leadership and open communication skills, a team perform better under them. म्हणजे जर ट्रान्सफॉर्मेशनल लिडरशिप असली, ट्रान्सफॉर्मेशनल म्हणजे काय, कंटिन्युअसली ट्रान्सफॉर्म होत राहणे, म्हणजे चेंजेस तर जगात होतच असतात, कंटिन्युअसली चेंजेस होत होतात. कधी स्टुडंट कॉलेजमध्ये असते नसते, किंवा कधी मनी असते कॉलेज चालवण्यासाठी किंवा नसते. सो या वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये, या वेगवेगळ्या स्ट्रेसमध्ये हाऊ अ पर्सन बिहेव्स, तर आणि हे जर चांगल्या पद्धतीने बिहेव करताय आणि चेंजेसला एक्सेप्ट करून त्याच्यासाठी काम करताय, स्ट्रॅटेजी बनवताय, देन दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सफॉर्मेशनल लिडरशिप. आणि ओपन कम्युनिकेशन स्टाईल म्हणजे ओपनली आपण एक्सप्रेस करतो होतो वॉट एव्हर वी फील इन अ रिस्पेक्टफुल वे. सो इफ दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ टीम लीडर, देन टीम परफॉर्म्स बेटर. नाउ नेक्स्ट is foundations of individual behavior. See, you will see foundations of individual behavior, then you will also see factors influencing individual behavior. Both of them are same only, there is no big difference, but we will understand what are they, because we have given in the syllabus different, so we will understand that also. Now biology, the foundations of individual behavior. Now foundation म्हणजे काय, आता जसं आपण जर घर बांधलं तर बिलो दॅट घर आपण त्या जमिनीत खड्डा करून तिथं पाया बांधतो, त्याच्यावर तर मग घर बांधतो, बिकॉज ते घर मजबूत असलं पाहिजे त्यासाठी. सो जे पाया आहे त्याला म्हणतो आपण फाउंडेशन, आणि वरती जे बिल्ड झाली आहे दॅट इज व्हॉट इज पर्सनॅलिटी. तर फाउंडेशन जशी असणार तसंच आपलं पर्सनॅलिटी असणार, दॅट इज व्हॉट वी आर अंडरस्टँडिंग फाउंडेशन्स ऑफ इंडिव्हिज्युअल बिहेवियर. फाउंडेशन्स व्हॉट आर बायोलॉजिकल फॅक्टर्स सच ॲज एज, जेंडर, देन जेनेटिक्स, इन्फ्लुअन्स एनर्जी लेवल, म्हणजे हे सगळ्या गोष्टी, एज, जेंडर. आता सपोज एज जास्त आहे तर एनर्जी लेवल्स ऑब्वियसली कमीच असणार, स्टॅमिना कमी असणार, खेळकूद ते जास्त करू नाही शकणार जर एज जास्त असलं. बट इफ वी आर यंग, वी हॅव हाय एनर्जी लेवल्स लाईक यू पर्सन्स हॅव, देन हाऊ इज द स्टॅमिना, स्टॅमिना विल ऑल्सो बी मोर इफ यू आर यंग. जस्ट लाईक दॅट, इफ यू हॅव स्ट्रॉंग जीन्स, वी विल हॅव strong stamina also, strong body also. Physical attributes such as how your body is, if you are well built or not, म्हणजे मसल्स चांगले डेव्हलप झालेले आहे किंवा डेव्हलप करता, तुम्ही जिमला वगैरे जाता, बेस्ड ऑन दॅट दोज आर biological attributes. Then personality, what is personality? Personality also influences and is a foundation for individual behavior, म्हणजे कसं वागतो is based on our personality. So a stable set of characteristics influencing how a person reacts to situation. म्हणजे पर्सनॅलिटी आपल्याला माहीत आहे, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स इन द पर्सनॅलिटी, बिहेवियर, देन इमोशन्स अँड थॉट्स. तर हे सगळ्या गोष्टी जशा अफेक्ट करते बिहेवियरमध्ये ते आपण बघू शकतो. सी, एक्स्ट्रोवर्जन अँड ओपननेस, दीज आर ट्रेट्स ऑफ सम ऑफ द पर्सनॅलिटी. एक्स्ट्रोवर्जन मीन्स यू नो, ओपननेस मीन्स अग्रिएबलनेस. आणि इफ जे आपण शिकलो होतो, इफ ओपननेस इज मोर और अग्रिएबलनेस इज मोर, दॅन द पर्सन इज कॉपरेटिव्ह, म्हणजे ते लोकांसोबत कॉपरेट करू शकते. बट इफ ओपननेस और अग्रिएबलनेस कॅरेक्टरिस्टिक इज लो, देन द पर्सन इज मोर कॉम्पिटिटिव्ह अँड समटाईम्स मॅनिप्युलेटिव्ह, म्हणजे खूप जास्त कॉम्पिटिटिव्ह होऊन जाते, बिकॉज ही इज नॉट ओपन टू ओपिनियन्स ऑफ अदर्स. देन परसेप्शन, the process through which individuals interpret and make sense of the world around them. म्हणजे परसेप्शन कसं, कोणत्या दृष्टिकोनाने आपण जग पाहतो आणि त्याचं सेन्स बनवतो आपल्या डोक्यामध्ये, दॅट इज व्हॉट इज परसेप्शन. देन ॲटिट्यूड्स, पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह फिलिंग्स टुवर्ड्स पीपल अफेक्ट अवर बिहेवियर. जर आपलं कोणाबद्दल द्वेष असेल मनात किंवा प्रेम असेल तर आपलं त्यांच्यासोबत वागण्याचं जे बिहेवियर होते ते चेंज होऊन जाते.
आणि हे बिहेवियर पीपल्सकडे असू शकते किंवा ऑब्जेक्ट्सकडे पण असू शकते, जे आपण पुढे समजणार. आणि त्यानंतर आयडियाजकडे पण असू शकते. सो वी हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह फिलिंग टुवर्ड्स पीपल, ऑब्जेक्ट्स अँड आयडियाज. नाव व्हॅल्यूज. Values means deeply held beliefs. What are the beliefs that you have are called as values. Examples are honesty and respect. These kind of things, honesty and respect, affects or are foundation of your individual behavior. Now motivation. See, motivation म्हणजे internal drive or desire that directs behavior towards achieving goals. म्हणजे motivation is either external or internal. Internal means the motivation that we generate in our mind, our thoughts, our emotions. That is the internal motivation that we receive from ourselves. But when the motivation is received from outside world, such as YouTube videos or Instagram reels that you see which are motivational, or even from the motivation that you receive from your parents, is external motivation. And the kind of motivation that we have directs our behavior towards achieving goals. म्हणजे गोल्स कसे अचीव करायचे, कसं आपलं बिहेवियर असलं पाहिजे टू अचीव गोल्स. दिस इज बेस्ड ऑन मोटिवेशन. देन लर्निंग. बिहेवियर इज ऑल्सो शेप्ड बाय पास्ट एक्सपिरियन्सेस. म्हणजे द काइंड ऑफ एक्सपिरियन्सेस दॅट वी हॅड इन अवर पास्ट. आपल्या पास्टमध्ये जे काही एक्सपिरियन्स होते. सपोज एक फार्मरने कॉटन लावलं त्याच्या फील्डमध्ये आणि त्याच्या फील्डमध्ये 2-3 वर्ष झाले, दॅट कॉटन इज नॉट प्रोड्युसिंग वेल. म्हणजे जितकं प्रोडक्शन आलं पाहिजे तितकं प्रोडक्शन येत नाही आहे. तर या पास्ट एक्सपिरियन्सेस 4-5 वर्षाच्या समजून त्याच्या जागेवर जर तोच पेरत राहिला, देन ही इज नॉट लर्निंग एनिथिंग. बट इफ ही इज त्या कॉटनच्या जागेवर जर त्याने सोयाबीन लावलं, देन दॅट इज ही इज लर्निंग फ्रॉम हिज पास्ट एक्सपिरियन्सेस. तर त्याचं बिहेवियर कसं चेंज झालं, तो कॉटन वरून सोयाबीनवर शिफ्ट झाला. आणि सोयाबीन जर चांगलं प्रोड्यूस नसेल तर तो शिफ्ट होत राहील. सो दॅट इज व्हॉट लर्निंग फ्रॉम पास्ट एक्सपिरियन्सेस. देन अवर इमोशन्स, द टेम्पररी फिलिंग्स दॅट वी हॅव इन्फ्लुएन्सेस अवर डिसिजन, इंटरॅक्शन्स अँड परफॉर्मन्स. सो what kind of emotions that we have will influence our decisions. आपल्याला खूप जास्त जर राग आला तर आपलं डिसिजन मेकिंग ॲबिलिटी थोडी कमी होते. आपण थोडं इमोशनल होऊन जातो आणि रागाच्या भरात खूप काही बोलून टाकतो आणि मग ते नातं अफेक्ट होतं त्याच्यामुळे, किंवा ते नातं खराब होऊ शकतं. सो इमोशन्स ऑल्सो अफेक्ट. देन एन्व्हायरमेंट. what kind of family background do you come from, what kind of culture do you come from, then what kind of social groups do you come from, affects your individual behavior. Now the foundation of individual behavior and the another slide that we have is factors influencing individual behavior are mostly same. काही difference नाही आहे, both the things are same. So when a question comes, write about foundations of individual behavior or factors influencing individual behavior, you can write mix of both. म्हणजे तुमचे मार्क्स इकडे पण नाही जाणार आणि तिकडे पण नाही जाणार. तर 1-2 प्रश्नासाठी आपण एकच उत्तर तयार करू शकतो, सिंपल वाला, and based on that we can write the answer. Now factors that influence individual behavior such as personal factor. पहिलं पाहू की what are the personal factors. जसं what kind of personality does a person have. Either he is extrovert, introvert, openness, agreeableness, conscientiousness, that the traits we understood. Then what kind of attitude does he have? Does he have positive, negative evaluations of people? That is attitude. Then perception. How a person interprets and makes sense of their world. म्हणजे एक पर्सनचा दृष्टिकोन कसा आहे, तो कसं समजते आणि त्या जगाच्या आजूबाजूचं तो कसं सेन्स बनवतं, त्या एन्व्हायरमेंटचं, इज परसेप्शन. व्हॅल्यूज. डीपली हेल्ड बिलीफ्स आर व्हॅल्यूज. देन इमोशन्स, टेम्पररी फिलिंग्स. मोटिवेशन, same, internal drive. Then learning and experiences that I have already taught you. Now, factors influencing individual behavior. Psychological factors. Psychological means we have already studied what is psychology. Psychology is study of person's behavior and mind. म्हणजे डोक्याचं, मेंदूचं आणि त्याचसोबत how he behaves याची scientific study is called as psychology. So what are psychological factors? Cognitions. Now what is cognition? The process through which we understand and gain knowledge of the environment. म्हणजे
मी तुम्हाला शिकवत आहो आणि तुम्ही ते या व्हिडिओ थ्रू किंवा क्लासेस लेक्चर मध्ये जसं गेन करत आहे त्या प्रोसेसला कॉग्निशन म्हणते. या कॉग्निशन सोबत आपण ऑल्सो थिंकिंग प्रोसेसेस लाईक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा डिसिजन मेकिंग करू शकतो. सो दॅट इज व्हॉट इज कॉग्निशन. नाउ बिलीफ्स अँड एक्सपेक्टेशन, whatever the beliefs that we have or whatever the expectations that we have of another individual will affect our behavior towards him or her or that situation. Then self-esteem, what amount of self-confidence, how we think about ourselves, either we think positive or negative, or how much self-confidence that we have affects person's individual behavior. Then what are biological factors? Age. If age is more, there is a chance that maturity is more. म्हणजे जितकं आपण मोठं होत जाणार, the maturity will increase. प्लस त्याचसोबत आपल्याला मोठं होता होता एक्सपिरियन्स वर वाढेल आणि एक्सपिरियन्स सोबत रिस्क टेकिंग ॲबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. एनर्जी लेवल्स माइट डिक्रीज विथ एज. म्हणजे एनर्जी लेवल कमी होऊ शकते जसं जसं आपली जे एज आहे ते वाढत जाईल. देन जेंडर अफेक्ट्स, हे एक मेन असू शकते की जेंडर म्हणजे काय, एक सोशल कॅरेक्टरिस्टिक्स एका पर्सनच्या ज्या सोसायटीने त्याला सांगितलं वागण्यासाठी. सपोज इफ अ पर्सन इज बॉर्न ॲज मेल, ओके, बट ठीक आहे, हे आपण नंतर डिस्कस करू डीप मध्ये. सध्या आपण हे समजू जेंडर. जेंडर म्हणजे काय, सोशल कॅरेक्टरिस्टिक्स जे एका मुलाला दिलेले आहे आणि सोशल कॅरेक्टरिस्टिक्स जे एका मुलीला दिलं आहे. म्हणजे मुलगा वेगळा वागणार आणि मुलगी वेगळी वागणार. सो दॅट अफेक्ट्स individuals behavior. Then physical health and abilities, if you are healthy, if you are weak, your individual behavior will affect. So if you are sick and you will be lying on bed only, so behavior आपलं थोडं निगेटिव्ह होऊ शकते जर आपण फक्त बेडवर झोपूनच राहिलो तर. बट इफ वी गेट अप आणि आपण हेल्दी असलो, कॉलेजला येतो, अभ्यास करतो, खेळायला जातो, देन आवर बिहेवियर इज मोर पॉझिटिव्ह. And then genetics, what kind of genetics do we have? Now factors influencing individual behavior. Now they are environmental factors. What are environmental factors? Family background, कोणत्या फॅमिली मधून आपण आलो, what kind of family that we come from, rich, poor and different forms of families. Then cultural background, what kind of cultural that we have, cultural norms म्हणजे rules that a culture has can influence our attitude. वर्क इथिक्स म्हणजे नैतिकता, म्हणजे आपली वर्क कामाची नैतिकता किती आहे. देन हाऊ आवर कम्युनिकेशन स्टाईल इज इन्फ्लुएन्स्ड बाय कल्चरल बॅकग्राऊंड. पियर इन्फ्लुएन्स, सो आय एम नॉट शुअर इफ यू नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्ड पियर. पियर मीन्स, आता सपोज आपण एक क्लासमध्ये बसून असं समजा आणि आता तुम्ही सगळे क्लासमध्ये बसून आहे, तर जनरली तुमचं एज जे आहे ते एकच सारखं आहे. एक आहे म्हणजे सिमिलर आहे. जसं तुम्ही 18, 19 किंवा 20 चे असाल, मोस्ट प्रोबेबली तुम्ही एक तर 18, 19 असाल, नाही तर 19, 20 असाल. तर एक मुलगा, जसं एका मुलाचं नाव घेऊ आपण राजू. नाव राजू हॅज सेम काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. आता सपोज राजू जो आहे तुमच्या क्लासमध्ये आहे, सर त्या क्लासमध्ये राजू जो आहे त्याचे जे काही मित्रमैत्रिणी आहेत त्याच्या आणि त्यांच्या प्रॉब्लेम्स सिमिलर आहे. म्हणजे राजूच्या प्रॉब्लेम जे काही आहे तेच प्रॉब्लेम आजूबाजूच्या लोकांच्या आहे. सो प्रॉब्लेम्स आणि त्याचे सोल्युशन्स आणि थिंकिंग कॅपेबिलिटी सिमिलर आहे. किंवा सिंपल वर्ड्स मध्ये अ पियर इज अ युअर फ्रेंड. ठीक आहे, पियर म्हणजे तुमच्या वया जवळचेच, म्हणजे तुम्ही जर 18 असाल तर 17 किंवा 19 वाले या वयोगटातले जे लोक आहेत ज्यांचे प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन्स किंवा थॉट प्रोसेसेस सिमिलर आहे, दोज आर युअर पियर्स. आता याच्यात जर काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की मला येऊन क्लासमध्ये विचारू शकता. ओके, नाउ ग्रुप प्रेशर्स और नॉर्म्स अफेक्ट इंडिव्हिज्युअल ऍक्शन्स अँड डिसिजन्स. व्हॉट आर ग्रुप प्रेशर? म्हणजे सपोज 10 जण लेक्चरला आले, बाकीचे लोक नाही आले, तर या 10 जणांवर प्रेशर पडेल बाकीच्या ग्रुपचा की तुम्ही लेक्चरले कसे गेलेत, तर नेक्स्ट टाइम पासून ते 10 लोक सुद्धा नाही येणार. सो दॅट इज ग्रुप प्रेशर. आणि हे जे ग्रुप आहे तुमचं 10 लोकांचं आणि उरलेल्या लोकांचं, दॅट इज व्हॉट इज युअर पियर्स. नाउ इकॉनॉमिक कंडिशन्स, what is your income level or what is how is your job stability affects or impacts your motivation and stress, which in turn affects your individual behavior. Now organizational factors,
what kind of leadership styles do you have in your organization will affect. Then what kind of culture do you have? If you have positive work culture, what kind of job, if your job has role clarity, then if you have autonomy to work, autonomy म्हणजे स्वतःच्या बळावर स्वतः काम करण्याची त्यांना फ्रीनेस देणे, की तुम्हाला हे टास्क आहे किंवा तुम्हाला हे गोल अचीव्ह करायचा आहे या 10 दिवसात, तुम्हाला कसं करायचं आहे ते तुम्ही करा. दॅट इज व्हॉट इज ऑटोनॉमी बेस्ड ऑन दॅट. आणि ऑटोनॉमीचा उलट काय होईल की त्यांच्यावर रेस्ट्रिक्शन्स लावणे, दॅट यू हॅव टू डू वर्क इन 10 days but you have to do as I say, as the leader say. That is not autonomy. Okay, now responsibilities also affect. If you have given responsibility, जास्त responsibility दिल्या तर तुमचं जे इंडिव्हिज्युअल बिहेवियर आहे ते अफेक्ट होईल. यू विल बी मोर रिस्पॉन्सिबल. देन रिवॉर्ड्स अँड रिकॉग्निशन. इफ पीपल आर गिवन रिवॉर्ड्स, their behavior will automatically change to improve their performance in their work. Then what kind of communication systems do you have? क्लिअर ट्रान्सपरंट कम्युनिकेशन रिड्युसेस कॉन्फ्लिक्ट. म्हणजे काय, क्लिअर आणि ट्रान्सपरंट कम्युनिकेशन आपण केलं. क्लिअर म्हणजे काय, स्पष्ट जर बोलले आणि खोटं न बोलले तर कॉन्फ्लिक्ट कमी होऊ शकतात. देन मॉडेल्स ऑफ इंडिव्हिज्युअल बिहेवियर. आता जर तुम्ही या फोटोमध्ये पाहाल तर व्हॉट यू कॅन से की लोक काम करत आहे पैशासाठी, जे आपण दिसू शकतो, जे काही काम करतायत पैशासाठी. सो रॅशनल इकॉनॉमिक मॅन is a being who primarily motivated by money. So the people, हे model काय अशा, so there are different kinds of model or theories. Theories and models are same only. We have to understand what kind of models were given by different scientists about individual behavior. Okay, so the first model is rational economic man. Peoples or employees. Employee म्हणजे या ऑर्गनायझेशन मध्ये मी स्टाफ आहो किंवा जे हेल्पर्स आहे, दोज आर ऑल एम्प्लॉईज ऑफ द ऑर्गनायझेशन. कर्मचारी म्हणजे एम्प्लॉईज. ठीक. पीपल और एम्प्लॉईज आर रॅशनल बीइंग्स हु प्रायमरीली आर मोटिवेटेड बाय मनी. दिस मॉडेल अंडरस्टँड्स दॅट पीपल आर मोटिवेटेड प्रायमरीली बाय मनी. प्रायमरीली म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स त्यांच्यासाठी आहे मनी. म्हणजे एक तर असू शकते प्रायमरी, त्यानंतर सेकंडरी, त्यानंतर टर्शरी. ह्या लेवल्स आहेत. सो फर्स्ट इज, पहिली प्रायोरिटी जी आपली आहे दॅट इज प्रायमरी, दुसरी प्रायोरिटी जी आहे दॅट इज सेकंडरी, आणि तिसरी प्रायोरिटी जी आहे जे टर्शरी. नाउ पीपल आर मोटिवेटेड प्रायमरीली बाय इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह. इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह म्हणजे आर्थिक प्रोत्साहन. जर आपण त्यांना देत गेलं तर दे विल बिकम मोर मोटिवेटेड अँड दे विल डू थिंग्स टू गेट ग्रेटेस्ट इकॉनॉमिक गेन. म्हणजे इकॉनॉमिक गेन म्हणजे जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी ते लोक काम करणं सुरू करणार. As the organization controls economic incentives, आर्थिक प्रोत्साहन is controlled by the organization, so the organization can manipulate or motivate or control by organization. Organization काय करू शकते, एम्प्लॉईज ला मॅनिपुलेट करू शकते, मोटिवेट करू शकते आणि कंट्रोल करू शकते इफ दे अंडरस्टँड हाऊ अ पर्सन बिहेव्स इन अन ऑर्गनायझेशन. दॅट इज व्हॉट इज इकॉनॉमिक मॅन, रॅशनल इकॉनॉमिक मॅन. आणि या मॉडेलमध्ये असं समजतात की पैशांमुळे सगळ्यात जास्त लोक मोटिवेट होतात आणि काम करतात. नेक्स्ट मॉडेल इज मॉडेल्स ऑफ इंडिव्हिज्युअल बिहेवियर. द सोशल मॅन. दुसरा मॉडेल आहे द सोशल मॅन. नाउ या मॉडेलमध्ये काय समजते की दॅट अ पर्सन इज प्रायमरीली मोटिवेटेड बाय सोशल नीड्स and all their efforts, सगळं जास्त जे काम करतात are directed towards, कशासाठी करतात, for the satisfaction by maintaining relationship with others. So the social man is motivated by fulfilling his social needs by improving his social interaction with other peoples. Now a human being is more responsible. Social man theory says that a human being is more responsive to the pressures of his social groups than the incentives of management. मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला सोशल ग्रुपचं किती जास्त प्रेशर असू शकतं रादर दॅन आपलं जे इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह आहेत त्याच्याबद्दल. सो जनरली पीपल डू नॉट ऍक्ट ऍज अ इंडिव्हिज्युअल्स बट ऍज मेंबर ऑफ ग्रुप्स. People will not act individually
but they will act as a society or a group of peoples. म्हणजे तुम्ही जर स्टुडंट असाल तर फक्त एकटा येऊन लोक लेक्चरला नाही बसू शकत, कोणता एकट्या मुलगीवर एकटी मुलगी येऊन नाही बसू शकत. सो ऍज अ ग्रुप यू हॅव टू ऍक्ट. दिस इज व्हॉट द सोशल man model of individual behavior says. Now management should change and organize work in such a way that it provides belongingness, not only in terms of interpersonal and group relations, but we also man's job with the relationship. म्हणजे याचं काय म्हणणं आहे का मॅनेजमेंटने काम अशा पद्धतीने ऑर्गनाइज केलं पाहिजे आणि चेंज केलं पाहिजे की त्या पर्सनला जास्त बिलॉंगिंगनेस फील झालं पाहिजे, फक्त इंटरपर्सनल किंवा ग्रुप रिलेशनशिप सोबतच नाही, बट ऑल्सो विथ मेन्स रिलेशनशिप विथ हिज जॉब. तर याच्यामुळे त्यांचं इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह ऑर्गनायझेशनचे वाढणार, इंडिव्हिज्युअलचे नाही. नाउ मॉडेल्स ऑफ इंडिव्हिज्युअल. ऑर्गनायझेशनल मॅन. नाउ ऑर्गनायझेशनल मॅन इज एक्सटेन्शन ऑफ सोशल मॅन. एक्सटेन्शन म्हणजे काय, असं म्हणावं की एक्सटेन्शन म्हणजे एक मोठ्या हिस्स्याचा छोटा हिस्सा कापून साईडला करणे, आणि तो जो कापलेला हिस्सा आहे दॅट इज व्हॉट एक्सटेन्शन ऑफ द बिगर पीस. ओके, सो ऑर्गनायझेशनल मॅन इज एक्सटेन्शन ऑफ सोशल मॅन. एनी पर्सन हू बिलीव्स दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ पर्सन टू बी लॉयल टू ऑर्गनायझेशन, म्हणजे ऑर्गनायझेशनला लॉयल असणे, इफ दॅट पर्सन बिलीव्स दिस, then he or she is an organizational man or woman. Now self-actuating man. What is self-actuating man? If a person puts his or her efforts in such a way that he or she himself or herself gets all the benefits or all the satisfaction, that is what self-actuating man says. Self-actuating man means असं समजा selfish man म्हणजे जे काही तो काम करते is for himself or herself only. That is what is self-actuating man. Now, models of individual behavior. Fifth, complex man. Now, हे theory काय सांगते that all the previous models that we have studied, the 4 models that we have studied, the rational economic man, then we have studied organizational man, then social man, the self-actuating man. All these models were very simplistic, and the behavior of a person or people is more complex. Okay, so it is hard to understand how a person will behave, right? So we have studied that though there are needs can be arranged in hierarchies. म्हणजे जी हायरार्की आपण पाहिली होती मास्लोव्स लॉ ऑफ हायरार्की किंवा मास्लोव्स सेल्फ ऍक्च्युअलायझेशन थिअरी, तर ती थिअरी काही सिलेक्टेड लोकांसाठीच किंवा काही लोकांसाठीच ते युजफुल असू शकते, बिकॉज डिफरंट पीपल मे हॅव डिफरंट काइंड ऑफ हायरार्कीज. कोणाची हायरार्कीज ते चेंज पण होऊ शकतं बेस्ड ऑन अन इंडिव्हिज्युअल पर्सन. सो the complex man says that the complex man model of individual behavior acknowledges that human behavior is multifaceted. म्हणजे एकाच व्यक्तीचे खूप सारे फेसेस असू शकतात. जसं ऍग्रिकल्चर एक इंडिव्हिज्युअल आहे आणि त्याचे वेगवेगळे ब्रांचेस आहे, एंटोमॉलॉजी, ॲग्रोनॉमी, क्रॉप फिजिओलॉजी, बॉटनी, एक्सटेन्शन. जस्ट लाईक दॅट ह्युमन बिहेवियर्स इज ऑल्सो मल्टीफॅसेटेड. त्याचे डिफरंट काइंड्स ऑफ स्ट्रक्चर्स आहे and is influenced by wide range of factors. जे आपण बघितले फॅक्टर्स इन्फ्लुएन्स. Now we will study what is perception. Okay, how a person interprets and makes sense of their environment. In what type a person interprets म्हणजे ते कशा पद्धतीने समजते आणि ते आपल्या ब्रेन मध्ये त्याला प्रोसेस करते आणि कसं ते सेन्स बनवते आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटला इज व्हॉट इज परसेप्शन. अ पर्टिक्युलर वे ऑफ लुकिंग और अंडरस्टँडिंग समथिंग or an opinion is a perception. See, if you see this picture, you will see that for one person this figure is 9, but for another person this figure is 6. That is what a perception of a person could be. For one thing can be 9 for one person and can be 6 for another person. Similarly, a situation or a person can be negative for one person
and can be seen as a positive for another person. That is what depends on our perception. Now, attributes affecting perception or attributes of perception. What is attributes? Selective attention. So perception मध्ये आपण selective attention देऊ शकतो. Suppose if I am teaching in a class आणि तिथे 40 students बसून आहे, but I am only focusing on one person and I am teaching him only and ignoring others. That is what is selective perception. म्हणजे एकाच व्यक्तीकडे पाहून त्याच्यासोबतच बोलणे. That is what selective attention is. Focusing on certain stimuli while ignoring others. Stimuli म्हणजे काय? See, stimuli म्हणजे जसं हे हात आहे माझा आणि आपण टच करतो, तर हे स्टिम्युलस झालं. म्हणजे आपल्याला जे फील होते आणि ज्या गोष्टीमुळे फील होते दॅट इज स्टिम्युलस. जे आहे हात लावत आहोत दिस इज स्टिम्युलस. जे फील होत आहे दॅट इज टच. नाव तुम्ही ऐकत आहे, तर मी जे बोलत आहो ते तुम्ही ऐकत आहे, ते ऐकणं जे आहे, जे आवाज येत आहे दॅट इज स्टिम्युलस. जे आपण पाहत आहोत आपल्या डोळ्याने दॅट इज व्हॉट इज स्टिम्युलस. तर स्टिम्युलस जे आहे आपल्याला बाहेरून मिळतं आणि त्याचा आपण अंडरस्टँड करतो. हाऊ वी अंडरस्टँड, हाऊ वी परसिव्ह, दॅट इज व्हॉट इज स्टिम्युलस. नाव परसेप्च्युअल ऑर्गनायझेशन, जे सेन्सेस आहे आपले 5 सेन्सेस, हाऊ वी organize the information that we get through these senses is what perceptual organization. Then interpretation, how we interpret, how we assign meaning to the organized information that we have received. Then perceptual set is a mental predisposition. म्हणजे आपल्या ब्रेन मध्ये जे काही गोष्टी ऑलरेडी सेट झालेल्या आहे ते अफेक्ट करते आपलं परसेप्शन. सो दॅट इज परसेप्च्युअल सेट. रिस्पॉन्स, बिहेवियर और कॉग्निटिव्ह रिस्पॉन्स. कॉग्निटिव्ह आपण समजलो होतो, हाऊ वी अंडरस्टँड अवर एन्व्हायरमेंट थ्रू अवर ब्रेन इज व्हॉट इज कॉग्निटिव्ह. सो रिस्पॉन्ड कसं करतो? बेस्ड ऑन व्हॉट इज द परसेप्शन दॅट वी हॅव, दॅट इज रिस्पॉन्स. फॅक्टर्स अफेक्टिंग परसेप्शन. while seeing something, the factors that influence our perception किंवा अफेक्ट करतं आपल्या परसेप्शनला आर. फॉर इंडिव्हिज्युअल म्हणजे एका व्यक्तीसाठी फॅक्टर्स कोणते अफेक्ट करते? ऍटिट्यूड. व्हॉट काइंड ऑफ ऍटिट्यूड दॅट वी हॅव, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. देन व्हॉट आर द मोटिव्स दॅट द पर्सन इज ब्रिंगिंग और व्हॉट इज अवर मोटिव्ह. आपल्याला कोणाकडून काही काम असू शकतं, तर आपलं परसेप्शन त्या व्यक्तीसाठी चेंज होते, जास्त पॉझिटिव्ह होते. त्या व्यक्तीला जर आपल्याकडे काम असेल तर शक्य आहे की आपलं निगेटिव्ह असू शकते, कारण तो आपला वापर करून घेऊ शकते. सो दॅट इज निगेटिव्ह परसेप्शन. देन एक्सपिरियन्स, व्हॉट काइंड ऑफ एक्सपिरियन्स, आपले जे पास्ट एक्सपिरियन्सेस आहे ते अफेक्ट करते आपलं परसेप्शन. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की कसं फार्मरने कॉटन वरून तो शिफ्ट झाला सोयाबीनवर, तर बेस्ड ऑन देअर पास्ट एक्सपिरियन्सेस. देन पर्सनॅलिटी, ऑप्टिमिस्टिक और पेसिमिस्टिक पर्सनॅलिटी. That day I have taught you what is pessimistic personality. A person that expects always for the worst thing to happen. म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट जी होऊ शकते तीच एक्सपेक्ट करणार ऑल द टाइम. दॅट इज व्हॉट इज pessimistic personality. But the exact opposite of pessimistic personality is optimistic personality, which means optimistic person is a person that always expects the best thing to happen. म्हणजे सगळ्यात चांगली गोष्टच होणार प्रत्येक वेळेस हे एक्सपेक्ट करणे, याला म्हणतात ऑप्टिमिस्टिक पर्सनॅलिटी. देन एक्सपेक्टेशन्स, व्हॉट डू यू एक्सपेक्ट सी, व्हॉट डू यू एक्सपेक्ट टू सी म्हणजे काय घडणार आहे किंवा कशा पद्धतीने लोक आपल्याला अप्रोच करणार आहे, अफेक्ट्स अवर परसेप्शन ऑफ लुकिंग टुवर्ड्स देम. देन वी विल अंडरस्टँड हाऊ फॅक्टर्स अफेक्टिंग परसेप्शन फॉर अन ऑब्जेक्ट, एका वस्तूसाठी कसं अफेक्ट करू शकते. सो नॉवेल्टी, इफ द ऑब्जेक्ट इज न्यू द मोर अटेन्शन विल बी गिवन टू दॅट ऑब्जेक्ट. इफ ऑब्जेक्ट इज इन मोशन, जर ते ऑब्जेक्ट फिरत असलं तर जास्त नोटीस होऊ शकतं. साईज, इफ द ऑब्जेक्ट इज लार्जर देन it is more likely to get noticed than smaller ones. Then background कसं आहे आता आहे बघा, कॉन्ट्रास्ट विथ बॅकग्राऊंड. आपलं जे लेटर्स लिहून आहे हे आहे ब्लॅक कलर मध्ये आणि बॅकग्राऊंड आहे व्हाईट. सो इट इज इझी फॉर यू टू सी. आता हे जर ब्लॅक असतं लिहिलेलं आणि मागचं जर ब्लॅक असतं
तर तुम्हाला हार्ड गेलं असतं ते वाचण्यासाठी, कारण तुम्ही पाहूच नाही शकत, कारण पुरी स्क्रीनच ब्लॅक असते. किंवा असे कॉम्बिनेशन ऑफ कलर्स विच आर हार्ड टू सी, तसं न वापरता जर आपण अशा पद्धतीने वापरलं, सो इट विल बी इझी टू फॉर अस टू सी. प्रॉक्झिमिटी म्हणजे मला वाटतं तुम्हाला नसेल माहित. सो व्हॉट इज प्रॉक्झिमिटी? फिजिकल प्रेझेन्स ऑफ पर्सन अराउंड वन अनदर. आता सपोज I am teaching you, I am recording this video, and now you will see the video on your phone. So we are not physically present near, we don't have the physical presence. तर आपल्या मधात proximity नाहीये. But if I am teaching you in a classroom and you are sitting in front of me, तर तुमची physical body आणि माझी physical body is near to each other. That is what is called as proximity. So objects that are close together are perceived as a group. Suppose आता कम्प्युटर सोबत आहे का नाही? कम्प्युटर म्हणजे काय? माऊस, कीबोर्ड, सीपीयू, स्क्रीन, ह्या चारही गोष्टी जर सोबत आहे, then they will be perceived as a group. Similarly, similarity is also there. Now similar objects are often perceived as a part of same group. आता जर या सीपीयू ला मी माझ्या लॅबमध्ये सीपीयू ठेवलं, ठीक आहे, आणि स्क्रीनला एंटोमॉलॉजी लॅबमध्ये ठेवलं, माऊसला कोणत्या दुसऱ्या लॅबमध्ये ठेवलं, आणि कीबोर्डला दुसऱ्या लॅबमध्ये ठेवलं, तर हे सिमिलर ऑब्जेक्ट्स म्हणू शकतो का आपण? नाही म्हणू शकत. पण जर ते माझ्या डेस्कवर सगळ्याच गोष्टी एकाच डेस्कवर समजून आहे, तर वी विल बी सी देम ॲज सेम ग्रुप. नाउ फॅक्टर्स अफेक्टिंग परसेप्शन फॉर सिच्युएशन और एन्व्हायरमेंट. सिच्युएशन साठी परसेप्शन आपल्या कसं फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात? टाइम, इफ इट इज अ डे और नाइट विल अफेक्ट आवर परसेप्शन. देन वर्क सेटिंग, व्हॉट काइंड ऑफ वर्क सेटिंग, फॉर्मल और इनफॉर्मल. म्हणजे जसं तुम्ही एका ग्रुपमध्ये वागणार, जसं तुमच्या फ्रेंड्सच्या, ते वेगळं असणार, आणि इन अ क्लासरूम जेव्हा मी प्रेझेंट आहो त्यावेळेस तुम्ही वेगळं वागणार. म्हणजे मी जेव्हा प्रेझेंट आहो तुम्ही फॉर्मल वागणार, आणि जेव्हा मी प्रेझेंट नाही आहो तुमच्या मित्रमैत्रिणीत तुम्ही आहे, यू विल बिहेव इन अन इनफॉर्मल एन्व्हायरमेंट. आणि याच्यामुळे तुमचं परसेप्शन किंवा इंटरप्रिटेशन ऑफ द एन्व्हायरमेंट विल बी अफेक्टेड. नाउ सोशल सेटिंग, व्हॉट काइंड ऑफ सोशल सेटिंग दॅट यू आर, किंवा ज्या सोशल सेटिंग मध्ये तुम्ही जाणार आहे. सपोज तुम्ही कोणत्या प्रोग्रामला जाणार आहे, सपोज तुम्ही कोणत्या प्रोग्रामला चालले, आणि त्या प्रोग्राम मध्ये असा कोणता व्यक्ती येणार आहे जे तुम्हाला नाही आवडत, ज्याच्या प्रती तुम्हाला द्वेषची भावना आहे, तर त्या एका व्यक्तीमुळे तुमच्या त्या पूर्ण प्रोग्रामची पाहण्याचा दृष्टिकोन चेंज होऊ शकतो. दॅट इज व्हॉट इज सोशल सेटिंग. देन कल्चरल कंटेक्स्ट. कल्चर प्ले अ मेजर रोल इन इंटरप्रेटिंग बिहेवियर. म्हणजे तुम्ही कोणत्या कल्चर मधून येता किंवा कोणत्या कल्चर मध्ये आहे विल अफेक्ट युअर परसेप्शन अबाउट सिच्युएशन और एन्व्हायरमेंट. नाउ वी विल स्टडी attribution behavior, attribution theory, sorry. So now we will understand attribution theory. Now before understanding attribution theory we have to understand what is actually attribution. So attribution is about explaining why something happened, assigning a cause to an event or behavior. Attribution म्हणजे काय? एखादी गोष्ट घडली, त्याला मीनिंग देणे की तो का बरं घडली, वाय इट हॅज हॅपन, वाय समथिंग हॅज हॅपन, याचं म्हणणं आहे ऍट्रिब्युशन. वाय समथिंग हॅपन, एक्सप्लेनिंग वाय समथिंग हॅपन इज ऍट्रिब्युशन. नाउ व्हॉट इज ऍट्रिब्युशन थिअरी? एक्सप्लेन्स हाऊ अन इंडिव्हिज्युअल इंटरप्रेट्स इव्हेंट अँड हाऊ दे असाइन कॉजेस टू बिहेवियर, आयदर फॉर देअर ओन or for others. Attribution theory explain करते how individual interpret events and how they assign meanings. म्हणजे एखादी सिच्युएशन झाली किंवा एखादी इव्हेंट झाला, तर ते इव्हेंटला आपण कशा पद्धतीने त्याचे कॉजेस आहे एक्सप्लेन करतो, त्याला म्हणते ऍट्रिब्युशन थिअरी. नाउ दिस कॉजेस कॅन बी देअर टू देअर ओन और फॉर अदर्स. विल अंडरस्टँड दिस विथ एक्झाम्पल. समजलं नसेल तर सी, ऍट्रिब्युशन आर ऑफ टू टाइप्स, इंटरनल ऍट्रिब्युशन अँड एक्सटर्नल ऍट्रिब्युशन. आता सपोज तुम्ही क्लासमध्ये बसून आहे, एक्झाम दिली, सगळं झालं, राजूचा पेपर चांगला नाही झाला, त्याला मार्क्स खूप कमी आले आणि तो राजू फेल झाला रिझल्ट आल्यानंतर. सो
what people will say, Raju is lazy, that is why he has failed. म्हणजे राजू अभ्यासाकडे लक्ष देत नाही, हे काय झालं, इंटरनल ॲट्रिब्युशन झालं त्या व्यक्तीसाठी, राजूसाठी. काय म्हणते, राजू लक्षच देत नाही, दॅट इज व्हॉट इज इंटरनल ॲट्रिब्युशन. म्हणजे कॉज इज ॲट्रिब्युटेड टू पर्सन्स ओन ट्रेड्स ऑर एफर्ट्स, म्हणजे त्या पर्सनच्या स्वतःच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याने जे काम केलं त्याच्यामुळे तो इव्हेंट घडला, म्हणजे तो फेल झाला, बिकॉज तो याने लक्ष नाही दिलं. दॅट इज व्हॉट इज इंटरनल ॲट्रिब्युशन. नाउ व्हॉट इज एक्सटर्नल ॲट्रिब्युशन? कॉजेस इज ॲट्रिब्युटेड टू एक्सटर्नल सर्कमस्टन्सेस ऑर एन्व्हायरमेंट. म्हणजे काय, ज्या गोष्टी त्या राजूच्या हातात नाहीये असे जर कॉजेस दिले, देन दॅट इज एक्सटर्नल ॲट्रिब्युशन. याचं एक्झाम्पल कसं, ही फेल्ड ड्यू टू एक्झाम वॉज हार्ड. एक्झाम हार्ड आहे, आता एक्झाम राजूने थोडी बनवली, एक्झाम तर युनिव्हर्सिटीने बनवली. दॅट इज व्हॉट, राजू लक्ष देत नाही, दॅट इज इंटरनल ॲट्रिब्युशन. पण एक्झामच हार्ड होती, दॅट इज एक्सटर्नल ॲट्रिब्युशन. ओके, आता ॲट्रिब्युशन थिअरी कुठं हेल्पफुल होते आपल्याला, आपण समजू. नाव we will understand how attribution theory helps us. Okay. Scenario, let's see what is scenario. A farmer refuses to adopt new technology. म्हणजे फार्मर नाही म्हणते नवीन टेक्नॉलॉजीसाठी. तर सगळ्यात पहिला आपण ॲट्रिब्युशन का देऊ, व्हॉट इज द कॉज. आपल्याला वाटते दॅट द फार्मर इज स्टबर्न अँड अनकॉपरेटिव्ह, म्हणजे तो हट्टी आहे, त्याला इंटरेस्ट नाही आहे. हे सगळ्यात पहिलं कॉमन ॲट्रिब्युशन आपल्या मनात येते. ऍक्च्युअल मध्ये जेव्हा आपण समजून घेतो की काय अडचण असू शकते, देन वी कॅन सी एक्सप्लोर एक्सटर्नल रिझन्स, दॅट इज लॅक ऑफ रिसोर्सेस, ट्रस्ट अँड ऍक्सेस. म्हणजे टेक्नॉलॉजी आपण त्याला समजून तर सांगत आहोत, पण त्याला ऍक्सेस आहे का, म्हणजे ते पोहोच आहे का त्या टेक्नॉलॉजी त्या फार्मर पर्यंत, किंवा त्या फार्मर जवळ पैसे आहे का ते विकत घेण्यासाठी, किंवा त्या फार्मरला ट्रस्ट आहे का त्या टेक्नॉलॉजीवर. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या, तर जर रिसोर्सेस नाही आहे किंवा त्याला ऍक्सेस नाही आहे टेक्नॉलॉजी पर्यंत, तर मग गव्हर्नमेंट काय करू शकते हे समजून की बाबा त्याला रिसोर्सेस त्याच्या गावापर्यंत पोहोचवणे, किंवा ऍटलिस्ट तालुका लेवल पर्यंत तरी पोहोचवणे, की तो तिथे जाऊन घेऊ शकते. राईट, दॅट इज व्हॉट बेटर अप्रोच. अंडरस्टँडिंग व्हॉट हॅज ऍक्च्युअली हॅपन अँड व्हॉट वी फील, या डिफरन्सला समजून घेतलं तर आपलं अप्रोच बेटर होऊ शकतं. Then a group ignores training sessions. So we are giving a group of people training sessions, but they are not interested. See, a group is ignoring the training sessions that we are giving it. Okay, so what will be our common attribution? That they are not interested. बरोबर, म्हणजे लोक का बरं लक्ष नाही देतात, बिकॉज दे आर नॉट इंटरेस्टेड, असं आपल्याला वाटेल कॉमनली. पण जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, जेव्हा ॲट्रिब्युशन देऊ, एक्सटर्नल ॲट्रिब्युशन, तेव्हा काय, द टायमिंग और लोकेशन मे बी इनकन्व्हिनियंट. जे आपल्यासोबत त्या दिवशी झालं होतं, त्या दिवशी तुम्ही लेक्चरला लेट आले, तर मला काय वाटलं किंवा हे इंटरेस्टेड नाही आहे म्हणून ते क्लासमध्ये बसून धिंगाणे करताय, पण ते आले नाही, सो दे आर नॉट इंटरेस्टेड. मी काय केलं, कॉमन ॲट्रिब्युशन लावलं. पण जेव्हा तुम्ही मला सांगितलं दॅट द अदर पर्सन वॉज टेकिंग लेक्चर, दॅट इज बिकॉज दॅट यू वर लेट टू अवर क्लास, तर हे काय झालं, एक्सटर्नल फॅक्टर. मग याच्या पुढे मी समजून घेण्याचा प्रयत्न केला की व्हॉट हॅज ऍक्च्युअली हॅपन. बरोबर ना. सो दॅट इज इंटरनल ॲट्रिब्युशन अँड एक्सटर्नल ॲट्रिब्युशन. देन अ वुमन फार्मर इज क्वाईट इन अ ग्रुप. अ वुमन फार्मर इज क्वाईट इन अ ग्रुप, म्हणजे ग्रुप डिस्कशन मध्ये एक वुमन फार्मर आहे अँड शी इज शांत, म्हणजे ते शांतच असतात. आपल्याला काय वाटेल, शी डझंट केअर, म्हणजे तिला काही घेणं देणंच नाही असं वाटतं आपल्याला. बट वेन वी अंडरस्टँड cultural and social norms may discourage speaking up. Suppose if we are conducting training, see here is one case study. If we are conducting one training, एका म्हणजे किंवा ग्रुप डिस्कशन आपण घेत आहोत इन अ विलेज इन विच मेन आर वुमन बोथ आर इन्व्हॉल्ड, म्हणजे मेन आणि वुमन दोघंही त्या ट्रेनिंग सेशन किंवा त्या ग्रुप डिस्कशन मध्ये बसून आहे. आणि जेव्हा रेखा इज अ फिमेल फार्मर, कन्सिडर Rekha is a female farmer, and while training she doesn't ask any questions or participate पण ती करत नाही in the training. म्हणजे ती येते बसते पण ती बोलत नाही, प्रश्न विचारत नाही आणि पार्टिसिपेट पण नाही करत. मग द फॅसिलिटेटर म्हणजे जे ट्रेनर आहे, व्हॉट ही विल थिंक,
शी इज नॉट इंटरेस्टेड और शी इज टू शाय, म्हणजे ती लाजते किंवा ती इंटरेस्टेडच नाही. आपण काय दिलं, इंटरनल ॲट्रिब्युशन दिलं. पण when we understand the community, in that community women are not allowed to speak in front of men. म्हणजे जर माणसं आजूबाजूला असतील तर स्त्रियांना बोलण्यासाठी बंधनकारक आहे त्या सोसायटीमध्ये, त्यामुळे ते स्त्री बोलू नाही शकत, बरोबर. मग हे आपल्याला समजलं की व्हॉट इज द कॉज ऑफ द दिस that the woman is not speaking or not participating or asking questions, हे कॉज समजलं. मग आपण काय करू, याच्यावर आपल्याला समजेल that what we have to behave like. Then what we will do, we will only take training sessions for women. तर त्यामध्ये माणसं असणारच नाही. So woman will, what will woman do, woman will ask questions and she will be more interested. समजलं. तर जेव्हा कधी आपण काही ॲट्रिब्युशन लावतो एखाद्या सिच्युएशनला किंवा एका व्यक्तीला, सो वी हॅव टू अंडरस्टँड सोशल अँड कल्चरल कॉन्टेक्स्ट ऑल्सो. ठीक. नाउ अनदर केस स्टडी इज सी अ ट्रेनर और एक्सटेन्शन वर्कर इज डेमॉन्स्ट्रेटिंग किंवा तो डेमॉन्स्ट्रेशन देत आहे इन द फार्मर्स फील्ड, जे आपण या फोटोमध्ये पाहू शकतो. दॅट अ ट्रेनर इज गिविंग new technology or new fertilizer doses or new fertilizer is being introduced to the persons with demonstration. multiple demonstrations आणि multiple training दिल्यानंतर रिझल्ट सुद्धा दाखवलेले आहे फार्मर्सला. बट स्टील those farmers are not using the technology or using the fertilizer. याच्यासाठी आपण काय करू, सगळ्यात पहिलं आपल्याला काय वाटेल इंटरनल ॲट्रिब्युशन मध्ये, दॅट फार्मर इज नॉट इंटरेस्टेड किंवा फार्मर खूप जास्त हट्टी आहे, त्याला नवीन टेक्नॉलॉजी वापरायची नाही, असं आपल्याला सगळ्यात पहिलं वाटेल. कॉमन सेन्स आहे. पण नंतर जेव्हा आपण समजून घेऊ, त्या फार्मरला पर्सनली जाऊन विचारू का बरं तुला नाही वापरायचं, तर तो काय म्हणते, इट वोंट वर्क ऑन अवर सॉइल, इट इज ओनली फॉर रिच फार्मर्स. म्हणजे त्याला काय वाटते, त्याच्या सॉइलमध्ये हे फर्टिलायझर काम नाही करणार किंवा हे फर्टिलायझर जे आहे खूप महाग आहे, हे फक्त रिच लोकांसाठी, ज्यांच्याजवळ जास्त पैसे आहे त्यांच्यासाठीच आहे, असं त्याला वाटू शकते. बिकॉज ऑफ दिस फार्मर आर रेजिस्टन्स टू चेंज, म्हणजे त्यांना चेंज नाही व्हायचं या कारणामुळे. सो वी हॅव अंडरस्टूड द बॅकग्राऊंड बिहाइंड देअर ignorance of the new method. So that we have understood now this thought that it won't work on our soil can be based on his past experiences with failed fertilizer doses. तर याच्यात आपण समजून घेतलं की असं म्हणू शकतो आपण दॅट हे फर्टिलायझर डोस आधी त्यांनी यूज केले दुसरेवाले, पण ते फेल झाले, त्याच्यामुळे त्यांचा विश्वास नाही आहे याच्यावर. तर मग याला विश्वास देण्यासाठी आपण काय करू शकतो, मोर लोकलाइज डेमॉन्स्ट्रेशन, म्हणजे शेतकऱ्याच्या शेतात जवळच डेमॉन्स्ट्रेशन देणे, आणि फार्मर्स टेस्टिमोनियल्स, म्हणजे जे फार्मर्सने हे यूज केलं आहे त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करणे या नवीन फार्मर्सचं. तर जास्त म्हणजे जास्त हे यूज करणार ते नवीन फार्मर टेक्नॉलॉजी, हे फर्टिलायझर डोस, हे झालं फार्मरचं. नाउ अनदर केस स्टडी इज स्टुडंट अँड टीचर परसेप्शन. म्हणजे आता सपोज मी क्लासमध्ये एक लेक्चर देतो, आय एम कंडक्टिंग अ लेक्चर इन अ क्लास and there is one person, let's call him Raju, same. So Raju is inattentive in class and is lazy. Sorry. Raju is inattentive in class and always feels sleepy. म्हणजे राजू क्लासमध्ये लक्ष देत नाही आणि त्याला प्रत्येक वेळ झोपच येत राहते, जसं या व्यक्तीला इथे येत आहे, तुम्ही पाहू शकता. तो सगळ्यात पहिलं मला काय वाटेल, दॅट राजू इज लेझी, राजू लक्ष देत नाही आणि सिरियस नाही आहे तो अभ्यासाबाबतीत, सगळ्यात पहिलं आपल्याला हे वाटेल. पण when another reason comes up, one friend of his comes to me and tells me that Raju wakes up at 4 in the morning and helps his family with his farming activities. म्हणजे राजू सकाळी 4 वाजता उठतो and he helps his family in the farming activities. याच्यात आपल्याला लक्षात काय आलं, सगळ्यात पहिले इंटरनल ॲट्रिब्युशन दिलं, लेझीनेस. देन एक्सटर्नल जेव्हा आपण समजलो की एक्सटर्नल काय आहे, अर्ली लेबर, म्हणजे सकाळी उठून त्याला काम करावं लागतं, त्याच्यामुळे थकवा जास्त येतो. बिकॉज ऑफ दॅट द राजू हॅज बीन स्लीपी इन द क्लास अँड इज इनअटेंटिव्ह विथ क्लास.
तो येत म्हणजे सकाळी उठून कामाला पण जात आहे पण लेक्चरला पण येत आहे. याच्यामुळे आपण काय समजू शकतो दॅट राजूज कमिटमेंट इज व्हेरी ऍक्च्युअली हाय फॉर स्टडीज. म्हणजे तो काम करून सुद्धा तो अभ्यासासाठी येत आहे, मीन्स ही इज रिअली सिरियस. सो बिफोर मेकिंग जजमेंट्स ॲज अ टीचर, बिफोर मेकिंग जजमेंट्स अबाउट स्टुडंट्स, आय हॅव टू अंडरस्टँड द बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन. आता आपण हे लेक्चर घेतलं आणि शक्य होऊ शकते की तुम्ही इथपर्यंत पोहोचले किंवा नाही पोहोचले हे तर तुम्हालाच माहीत असणार आहे. सो जर यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही पर्सनली येऊन डिपार्टमेंटमध्ये मला कधीही विचारू शकता, किंवा जर असं शक्य आहे की हे समजलं नसणार तुम्हाला तर त्यासाठी आपण एक काम करू शकतो की आपण लेक्चर पुन्हा घेऊ. तर तुम्ही जेव्हा कधी फ्री असाल तर तुम्ही या, मी हे लेक्चर पुन्हा घेतो, नो प्रॉब्लेम इन दॅट. ओके, सो थँक्यू, मिलते, बाय.